नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल. आपण बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र याचे टॉपिक्स महत्त्वाचे बघितलेले आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून. आज आपण बघणार आहोत व्यक्तिभेदाचे प्रकार व कारणे. हे खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. यावरती मोस्टली क्वेश्चन्स प्रत्येक परीक्षेमध्ये विचारलेले आहे. टीईटीच्या माध्यमातून तर आहेतच आहे, सीटीईटीच्या पण सीटीईटीच्या परीक्षेच्या दृष्टीनेही महत्त्वाचे आहे. चला तर सुरू करूया न्यू टॉपिक. नमस्कार मित्रांनो, आजचा टॉपिक आहे व्यक्तिभेद. ओके, व्यक्ती महत्वाचंच वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. व्यक्तिभेद. ओके, प्रत्येक बालक व व्यक्ती ही अद्वितीय असते. एकमेकांसारखेच गुण, बुद्धिमत्ता, अभिरुची, अभिवृत्ती असणारी व्यक्ती जगामध्ये आढळत नाही. प्रत्येक व्यक्तीला लाभणारा अनुवंश हा भिन्न असतो. एकाच कुटुंबातील मुलातही बुद्धिमत्ता, अभिरुची, अभिवृत्ती याबाबत फरक आढळून येतो. तेव्हा शिक्षकांनी हे व्यक्तिभेद समजावून घेणे आवश्यक आहे. म्हणजे बघा, व्यक्तिभेद म्हणजे काय की प्रत्येक व्यक्ती हा वेगळा असतो. ओके, एकाच कुटुंबात जन्माला आलेले भाऊ या दोघांमध्येही बुद्धिमत्तेत फरक असतो, आवडीमध्ये फरक असतो, प्रत्येक गोष्टीत फरक असतो. त्यामुळे बुद्धिमत्ता ही सगळ्यांची सारखी नसते. त्याप्रमाणेच व्यक्तिभेद असतात. म्हणजे त्यांची आवड वेगळी असते, अभिवृत्ती वेगळी असते, बुद्धिमत्ता, गुण एकसारखे नसतात, सगळंच वेगळं वेगळं असतं. जिथे हे वेगळं असतं त्याला म्हणतात व्यक्तिभेद. आणि शिक्षक जेव्हा शिकवतो तेव्हा त्यांना व्यक्तिभेद म्हणजे प्रत्येक विद्यार्थी हा वेगळ्या व्यक्तिमत्वाचा आहे हे समजून घेणं खूप महत्वाचं असतं. व्यक्तिभेदाचा अर्थ बघा, व्यक्तीमध्ये आढळून येणाऱ्या फरकाला व्यक्तिभेद म्हणतात. व्यक्तीमध्ये आढळून येणाऱ्या फरकाला काय म्हणतात? व्यक्तिभेद. व्यक्तीचा शरीराचा आकार, रंग, रूप, बुद्धिमत्ता, अभिरुची, अभिवृत्ती व अभिक्षमता यामध्ये आढळून येणारी भिन्नता म्हणजे व्यक्तिभेद. व्यक्तिभेदाच्या या व्याख्यावरून व्यक्ती तेवढ्या प्रकृती ही म्हणणे योग्य वाटते. ओके, आता व्यक्तिभेदाचे प्रकार बघा. व्यक्तिभेदावरील कोणताही एक विशिष्ट गुणधर्म घेऊन आलेख काढला असता तो सर्वसामान्य संभव वक्राप्रमाणे मिळतो. ओके, दोन्ही टोकाकडील व्यक्तींचे प्रमाण अल्प असते व मध्यमानाजवळील व्यक्तीचे प्रकार अधिक असते. व्यक्तीमधील भेदाचा प्रकार पुढील प्रमाणे सांगता येईल. म्हणजे दोन व्यक्तीचे प्रकार, व्यक्तिभेदाचे प्रकार हे वेगळे वेगळे असतात. बघा, व्यक्तिभेदाचा प्रकार कोणता? शारीरिक भेद, म्हणजे शरीरामध्ये कोणी उंच असतं, कोणी लहान असतं, कोणी जाड असतं, हे वेगळे वेगळे भेद असतात. बौद्धिक भेद म्हणजे प्रत्येकाची बौद्धिक क्षमता वेगळी असते. कोणी लवकर कॅच करतं तर कोणी उशिरा कॅच करतं. अभिरुची विषयी भेद, अभिरुची म्हणजे आवडीविषयी भेद, अभिवृत्ती विषयी भेद, अभिक्षमता विषयी भेद, सृजनशीलता विषयक भेद. ओके, तर बघा, त्याच्यात पहिला भेद आहे शारीरिक भेद. याबद्दल बघूया. कोणत्याही दोन व्यक्तीचे निरीक्षण केले असता त्यांच्यातील प्रथम शारीरिक असणारा भेद लक्षात येतो. प्रत्येक व्यक्तीची उंची, वजन, रंग, शरीररचना याप्रमाणे एकमेकांहून भिन्न असते. या बाबतीत एकमेकांहून भिन्न असते. उंची, वजन, रंग, शरीररचना हे प्रत्येकाचे वेगळे वेगळे असतात. त्यामुळे त्याला शारीरिक भेद म्हणतात. बौद्धिक भेद बघा, वर्गामध्ये वेगवेगळ्या बुद्धिमत्तेचे विद्यार्थी असतात. बुद्धिमत्ता बऱ्याच प्रमाणात अनुवंशाने निर्धारित होत असली तरी तिच्या विकासासाठी पूरक वातावरण शाळेत उपलब्ध झाले पाहिजे. बुद्धिमत्तेच्या विविध बाबतीत विद्यार्थ्यांचे मंद, मध्यम व उच्च बुद्धिमत्तेचे विद्यार्थी असे वर्गीकरण करता येते. हे बघा, बौद्धिक भेद हे अनुवंशावर जरी आधारित असलं तरी ते परिस्थितीनुसार वातावरणामध्ये ह्याचा विकास होत असतो. त्याला बुद्धीच्या विकासाला पूरक वातावरण जर शाळेत मिळालं तर बुद्धिमत्तेचा अजून चांगला विकास होतो. बघा, बुद्धिमत्तेच्या बाबतीत वेगवेगळे विद्यार्थ्यांचे वर्गीकरण करता येते. काही मंद विद्यार्थी ज्यांना काहीच येत नाही, मध्यम विद्यार्थी ज्यांना मध्यम हुशार आहेत, आणि उच्च बुद्धिमत्तेचे विद्यार्थी म्हणजे ते आपण शाळेमध्ये बघतो
की कोणी 90-95% पुढे जे असते ते साधारणतः उच्च बुद्धिमत्तेचे विद्यार्थी म्हटले जातात. जे 60 ते 80च्या दरम्यान असते ते मध्यम, आणि 80 पूर्ण 30च्या खाली असतील ते मंद. मंद म्हणजे एकदम मंद नाहीयेत, पण कमी बुद्धिमत्तेचे. मंद म्हणजे चकच मंद, की त्यांना काहीच समजत नाही. त्यांना समायोजन करण्यास त्रास होतो. समाजाची समन्वय साधू शकत नाहीत. असे विद्यार्थी म्हणजे ते असतात मंद विद्यार्थी. त्यांचा बुद्धिअंक खूप कमी असतो. अभिरुची विषयक भेद. वर्गातील प्रत्येक बालकाच्या अभिरुची भिन्न असतात. चित्र काढण्याची 2 मुलांना आवड असली तरी त्यातील एका निसर्गचित्र तर व दुसऱ्याला व्यक्तिचित्र आवडत असते. जन्मतः कोणतेही बालक अभिरुची जन्माला घेऊन येत नाही. बालकाला जसे वातावरण व त्याला प्रोत्साहन देणाऱ्या व्यक्ती असतात तशी अभिरुची निर्माण होते. अभिरुची वयानुरूप बदलताना दिसतात. अभिरुची काय होतात? वयानुसार बदलतात. अभिरुची म्हणजे एक लक्षात ठेवा, आवड. प्रत्येकाची आवड वेगळी वेगळी राहते. बघा, अभिवृत्ती विषयक भेद म्हणजे काय? तर अभिवृत्ती म्हणजे व्यक्तिमत्वाचा स्थिर स्वरूपाचा भाव. व्यक्तिमत्वाचा स्थिर स्वरूपाचा भाव. अभिवृत्ती स्थिर स्वभावाचा भाव म्हणजे एखादा व्यक्ती बघा खूप पटकन चिडतो. ओके, तो चिडका असतो. कुणी कुणी कसं कोणतंही संकट येऊ द्या थोडं शांततेने त्याच्याशी डील करतो. तो शांत स्वभावाचा असतो. म्हणजे व्यक्तिमत्वाचा जो स्थिर स्वभाव असतो का, त्याला म्हणतात अभिवृत्ती. अभिवृत्ती या संथ गतीने विकसित होतात. ह्या काय होतात? हळूहळू विकसित होतात. त्याच्यावर वातावरण व आवड या दोन्ही बाबींचा प्रभाव असतो. वर्गातील प्रत्येक बालकाची अभिवृत्ती भिन्न असते. म्हणजे काही बालक चिडकी असतात, काही बालक शांत असतात, काही बालक चंचल असतात. हे काय आहे? त्यांच्या अभिवृत्तीवर डिपेंड असतं. आणि अभिवृत्ती केव्हा डेव्हलप होते? हळू तर डेव्हलप होते, पण त्याच्यावर प्रभाव कोणाचा असतो जास्त? वातावरणाचा आणि आवडीचा. हा दोन्हीचा प्रभाव जास्त असतो याच्यावरती, अभिवृत्तीवरती. ओके, त्यामुळे म्हणतात की वर्गातील प्रत्येक बालकाची अभिवृत्ती भिन्न असते. अभिक्षमता विषयक भेद. बघा, व्यक्तीच्या कार्य करण्याच्या विशेष क्षमतेस अभिक्षमता म्हणतात. व्यक्तीच्या कार्य करण्याच्या विशेष क्षमतेस म्हणजे स्पेशल पद्धतीने ते कार्य कसं करतो त्याला म्हणायचं अभिक्षमता. कोणाला यांत्रिक कार्य चांगले जमते, दुसऱ्याला संगीत चांगले येते. व्यक्तीच्या कौशल्यामध्ये कौशल्यामध्ये आवडीमध्ये असणारा फरक अभिक्षमतेमुळे होतो. अभिक्षमतेमुळे निर्माण होतो. म्हणजे काय? व्यक्तीच्या कौशल्यामध्ये व आवडीमध्ये काय होतं की विशेष क्षमता ज्या मुलांमध्ये असते, कुणाला संगीताची जास्त आवड असते, तो कुणाला यांत्रिक कार्य चांगले जमते, तो कुणाला वक्तृत्व स्पर्धेत बोलता चांगले येते. प्रत्येकाची आवड कौशल्य हे वेगळे वेगळे असतात. ओके, आता बघा, सर्जनशीलता विषयक भेद. वर्गातील बालकात सर्जनशीलतेविषयक भेद आढळतात. काही बालके केवळ पारंपरिक विचार करतात, तर काही नेहमी नाविन्यपूर्ण विचार मांडतात. सर्जनशीलतेबाबत उच्च व मध्यम व निम्न अशा स्वरूपाचे फरक आढळतात. म्हणजे काही बालक कसे असतात? सर्जनशीलता म्हणजे काय? त्यांच्यामध्ये काहीतरी क्रिएटिव्ह करण्याची ताकद असते, काहीतरी वेगळं करण्याची. म्हणजे प्रवाहासोबत नाही तर प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन त्यांची विचारशक्ती ही वेगळी असते. ओके, नाविन्यपूर्ण असते, नवीन विचार मांडतात ते. तर त्याला म्हणायचं सर्जनशीलतेविषयक भेद. ओके, व्यक्तिभेदाची कारणे बघा कोणती कोणती आहेत ते. बालकांमध्ये निर्माण होणाऱ्या व्यक्तिभेदाची पुढील कारणे आहेत. व्यक्तिभेदाची कारणे: अनुवंश, परिस्थिती, अंतःस्राव ग्रंथी. बघा, शॉर्ट टॉपिक मध्ये ही अंतःस्राव ग्रंथीचा मी शॉर्ट व्हिडिओ घेतलेला आहे. वेगवेगळ्या ग्रंथीचा आपल्या व्यक्तिमत्वावर काय परिणाम होतो, कोणते एन्झाईम सिक्रेट करते ग्रंथी, आणि त्याचा परिणाम व्यक्तीच्या शरीरावर काय होतो ते डिटेल मी सांगितलेलं आहे शॉर्ट व्हिडिओ मध्ये. तो कुणी बघितले नसेल तर त्यांनी जरूर बघा.
वय, कारण गेल्या वर्षी हा विचारलेला प्रश्न की कंठस्थ ग्रंथीच्या स्त्रवामुळे शरीरावर कोणता परिणाम होतो. तर कंठस्थ ग्रंथीतून थायरॉक्सिन नावाचा एन्झाईम सिक्रीट होतो आणि त्यामुळे शरीराच्या बांध्यावर याचा परिणाम होतो, जडणघडणीवरती परिणाम होतो. हे गेल्या वर्षी 2024च्या प्रश्नपत्रिकेत विचारलेला प्रश्न आहे हा. वय, लिंगभेद, ज्ञानेंद्रियाची क्षमता, शारीरिक घटना, राष्ट्रीयत्व. ओके, तर पहिलं बघा व्यक्तिभेदाची कारणे. अनुवंशाचा कशा परिणाम होतो, तर बालकाचा रंग, शरीर रचना, शारीरिक क्षमता, लिंग यावर बाबतीत अनुवंशाचा परिणाम असतो. म्हणजे आपला जो रंग आहे, आपली शरीर रचना आहे, ते कशावर डिपेंड असतं की आपल्या अनुवंशावरती. कुणाचे डोळे बघा निळे असतात, कशामुळे, कारण त्यांच्या घरात कुणाचे तरी अगोदर, जरी आई वडिलाचे डोळे घारे नसतील तर त्याच्या अगोदर कुणाचे तरी डोळे तसे असतील, त्यामुळे त्या मुलामध्ये अनुवंशिकता आलेली असते, त्यामुळे त्याचे डोळे पण तसे होतात, घारे होतात. तर हे कशामुळे होतं, तर अनुवंशाचा परिणाम असतो. काही वेळा शारीरिक व्याधी, शारीरिक व्यंगही अनुवंशाने निर्माण होतात. एक बीज जुळ्यांमध्ये 0.9, द्विबीज जुळ्यांमध्ये 0.7 इतका सहसंबंध आढळतो. बघा सेकंड, परिस्थिती. व्यक्तिभेदाची कारणे. दुसरी, परिस्थिती. गर्भधारणा झाल्यानंतर बालकाच्या आईला जी परिस्थिती लागते त्याचाही बालकावर परिणाम होतो. गर्भावस्थेत आईला पोषण आहार मिळाला नाही तर त्याचा परिणाम बालकाच्या शरीर रचना व बुद्धिमत्तेवर होत असतो. कुटुंबातील वातावरण, सामाजिक स्थिती याचाही बालकाच्या व्यक्तिभेदावर परिणाम होतो. म्हणजे बालक जेव्हा गर्भधारण या अवस्थेमध्ये गर्भामध्ये असतो तेव्हा त्याला त्याच्या आई थ्रू त्यांचं पोषण होत राहतं. जर आईला पोषण आहार चांगला मिळाला तर बालकाचं पोषण चांगलं होतं. आईला जर आहार चांगला नाही भेटला तर बालकाच्या पोषणावर त्याचा परिणाम होऊन बालकाची शरीर रचनेत त्याचा परिणाम होतो, बालक वीक होतो आणि त्याच्या बुद्धिमत्तेवरही त्याचा परिणाम होतो. बघा अंतस्राव ग्रंथी. अंतस्राव ग्रंथीतून स्रवणाऱ्या स्रवाचा व्यक्तिमत्वावर परिणाम होतो. व्यक्तीचे रागीट, चंचल, शांत, तापट हे स्वभाव धर्म अंतस्राव ग्रंथीवर अवलंबून असतात. या ग्रंथीचे कार्य वेगवेगळ्या स्वरूपाचे असते. पिनल ग्रंथीमुळे स्त्री व पुरुषाच्या आवाजात फरक पडतो. कोणती ग्रंथी? लक्षात ठेवा, पिनल ग्रंथीमुळे स्त्री व पुरुषाच्या आवाजात फरक पडतो. लिंग ग्रंथीमुळे लैंगिक अवयवाचा विकास होतो. कंठस्थ ग्रंथीतील स्रावामुळे संपूर्ण शरीराचा विकास होतो. म्हणजे शरीराचा बांधा याच्यावर डिपेंड असतो. कंठस्थ ग्रंथी म्हणजे थायरॉइड ग्लँड ही कोणतं सिक्रेट करते? एन्झाईम थायरॉक्सिन नावाचे एन्झाईम सिक्रेट करते. त्याचा परिणाम शरीराच्या विकासावर होतो. मात्र यामधून स्रावणाऱ्या स्रवात घट झाली असता मानसिक दुर्बलता येते. वृक्क ग्रंथीतील स्रवामुळे व्यक्तीच्या भावनांवर नियंत्रण राहते. हे बघा मित्रांनो, हे महत्वाचं आहे, मोस्ट इम्पॉर्टंट म्हणा. वृक्क ग्रंथीतील स्रवामुळे व्यक्तीच्या भावनावर नियंत्रण राहते. व्यक्तीच्या भावनावर नियंत्रण कोणत्या ग्रंथीच्या स्रवामुळे होते हे जर विचारलं तर कोणती ग्रंथी? वृक्क ग्रंथी. लक्षात ठेवा. मात्र या ग्रंथीचा अधिक कार्यशील झाला तर भावनिक प्रक्षोभ होतो. बघा व्यक्तिभेदाचं अजून एक कारण म्हणजे वयावर बघा त्याचा कसा परिणाम होतो. वयाचाही व्यक्तीच्या मानसिक व बौद्धिक विकासावर परिणाम होतो. एखादे कौशल्य शिकण्यासाठी किंवा अमूर्त विचार करण्यासाठी आवश्यक असणारी परिपक्वता विशिष्ट वयातच येत असते. लिंगभेद बघा, दोन व्यक्तींमधील असणारा फरक लिंगभेदामुळे प्रकर्षाने जाणवतो. स्त्री व पुरुषाचा आवाज वेगळा असतो. मुली भावनाशीलता, सौंदर्यदृष्टी, भाषिक कौशल्य यामध्ये सरस असतात, तर मुले तर्कानुमान क्षमता, यांत्रिक क्षमता
यामध्ये सरस असतात. बघा, लिंगभेद म्हणजे स्त्री आणि पुरुष या दोघांच्या आवडीनिवडी वेगळ्या राहतात, त्यांचे आवाज वेगळे असतात आणि त्यांची जी आवड असते ती पण वेगळी वेगळी दिलेली आहे. ज्ञानेंद्रियांची क्षमता. ज्ञानेंद्रियांच्या कार्यक्षमतेचाही व्यक्तिभेदावर परिणाम होतो. डोळे, कान या अवयवांतील दोष ज्ञान ग्रहण करण्याच्या क्षमतेवर परिणाम करतो. शारीरिक व्यंग असल्यास त्याचाही परिणाम ज्ञानेंद्रियावरच्या क्षमतेवर होत असतो. बघा, शरीर घटना. अनुवंश व परिस्थिती समान असूनही दोन व्यक्तीत फरक आढळून येतो. याचे कारण शरीर घटना असते. शरीरातील ग्रंथीचा स्त्राव व शरीरातील पचन, श्वसन, रक्ताभिसरण यांचे कार्य त्यांचे एकत्रित परिणाम होऊन शरीर घटना घडते. राष्ट्रीयत्व ही व्यक्तिभेदावर परिणाम करतो. बघा, भारतातील लोक सहनशील, जपानी लोक उद्योगप्रिय व अमेरिकन लोक उपभोगवादी दिसतात. व्यक्तीच्या अशा स्वभाव वैशिष्ट्यांवर राष्ट्रीयत्वाचे काही प्रभाव पडतो. ओके, तर आता ह्या टॉपिकचा लास्ट भाग आहे व्यक्तिभेदात शिक्षकाची भूमिका. याच्यामध्ये शिक्षकाची भूमिका काय असली पाहिजे व्यक्तिभेदावर? तर व्यक्तिभेद हा निसर्गाचा नियम आहे. तेव्हा शिक्षकांना बालकांचे व्यक्तिभेद जाणून त्यांच्या विकासाची प्रयत्न करण्याची भूमिका ठेवावी लागते. ती पुढील प्रमाणे. बघा, शिक्षकाची काय भूमिका असते व्यक्तिभेदावरती? शिक्षक काय करू शकतो? विद्यार्थ्यांच्या बौद्धिक भेदाची दखल घेऊन शिक्षकांनी अध्यापन करावे. प्रत्येक बालकाला अध्यापनात सहभागाची संधी द्यावी. प्रत्येकाला सहभागाची संधी मिळाली पाहिजे अभ्यासक्रमात. अभ्यासक्रम तयार करताना बालकाचा वयोगट, अभिरुची, अभिवृत्ती लक्षात घेऊन तो तयार करावा. विद्यार्थ्यावर परीक्षेतील चांगले संपादन करण्याची सक्ती न करता त्याची इच्छा व अभिरुचीनुसार व्यवसाय निवडीसाठी मार्गदर्शन करावे. म्हणजे विद्यार्थ्याला परीक्षेत चांगले मार्क मिळाले तर तू या क्षेत्राकडे जाय असं सांगू नये. त्यांना विद्यार्थ्याला चांगले मार्क तर पडतील, ते तर आहेच, पण घेणं तर गरजेचंच आहे, पण त्याची आवड नेमकी आहे कशात हे लक्षात घेऊन त्याला मार्गदर्शन केलं पाहिजे. अध्यापनात प्रकल्प पद्धती, डॉल्टन प्लॅन, पर्यवेक्षित अभ्यास याचा वापर करावा. बालकाला स्वयं अध्ययनाची प्रेरणा द्यावी. त्याला स्वतः अध्ययन करण्याची गोडी लागली पाहिजे, अशी प्रेरणा त्याला निर्माण करून दिली पाहिजे शिक्षकांनी. विशेष बालकांना वर्गात कोणी चिडवणार नाही याची दक्षता घ्यावी. विशेष बालक म्हणजे ज्यांना काहीतरी विशेष आहेत, म्हणजे जे काही अंध आहेत, काही कमी ऐकणारे असू शकतात किंवा ज्यांना लवकर काही समजत नाही, असे काही विशेष बालक असतात. त्यांना कोणीही चिडवता कामा नये. इतर म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता ही जर चांगली असेल तर क्लासमधले मुलं त्या मुलाला समजून घेतात, त्याला मदत करतात, नक्की चिडवतात. बुद्धिमान विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, प्रज्ञाशोध परीक्षा देण्याची संधी द्यावी. वेगवेगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स असतात, बुद्धिमान विद्यार्थ्यांना त्यामध्ये जाण्याची संधी द्यावी. अध्ययनार्थ्यांच्या सुप्त गुणांचा वाव मिळण्यासाठी विविध सहशाली उपक्रमाचे आयोजन करावे. अभ्यासक्रम लवचिक व जीवनाभिमुख असावा. बालकावर विशिष्ट विषय घेण्याची सक्ती करू नये. त्याला विषय निवडीचे स्वातंत्र्य द्यावे. वर्गातील विद्यार्थ्यांचे बौद्धिक स्तरावर नुसार आवश्यक तेवढा गट करून विकासासाठी मार्गदर्शन करावे. हे आहेत व्यक्तिभेदात शिक्षकाची भूमिका. ओके, याच्यामध्ये मित्रांनो लिंगभेद पण महत्वाचा आहे, हे लक्षात ठेवा. अंतःस्राव ग्रंथी पण महत्वाचे आहे. हे व्यक्तिभेदाचा हा पूर्ण टॉपिक मी याच्यामध्ये कव्हर केलाय. व्हिडिओ लॉंग झालेला आहे, पण टाइम आपल्या जवळ खूप कमी आहे, त्यामुळे तुमच्या जवळ जास्तीत जास्त कंटेंट पोहोचवण्याचा प्रयत्न करतेय. प्लीज अभ्यास करा आणि छान मार्क्स घ्या. थँक्यू. मित्रांनो, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण MCQs घेणार आहोत, जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.
चला बाय.